नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आज मी शिरापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामावर उभा आहे। मी 23 तारखेला आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेऊन तात्काळ हे निष्कोट दर्जाचे काम झालेलं आहे, ते काम पाडायचं काम आज चालू केलेलं आहे। हे काम पाडण्यासाठी माननीय तहसीलदार साहेबांनी सुद्धा फोन केलेत। मोहोळचे शेडगे साहेब त्यांनी सुद्धा या कार्यालयाला संपर्क साधून त्यांनी सुद्धा हे निष्कोट झालेल्या कामाची दखल घेतलेली आहे। ते आज काम पाडा लागलेले आहेत। बघा, हे काम पूर्ण निष्कोट दर्जाचे काम केलेलं आहे। फक्त वर सिमेंट टाकलेले आहे, खाली काय सुद्धा नाही। याला हे काम पाडायला चालू झालेलं आहे। एवढा फक्त वर सिमेंट टाकलेले आहे आणि ह्याचा पाया 2 फूट आहे। प्लॅन एस्टिमेटला पाया 2 फूट आहे, तर 1 फूटच पाया खोदलेला आहे। टेप दे इकडे जरा। एवढा हा टेप आहे, हा फक्त 1 फूट पाया खोदलेला आहे। एक फूट, एवढा 1 फूट। तरी असं निष्कोट दर्जाचे काम ह्या जिल्हा परिषद शाळेचं होत असल्यामुळं असं काम चांगल्या क्वालिटीचं काम व्हावं, प्लॅन एस्टिमेटप्रमाणे काम व्हावं, हे असं प्रशासनाला मी वारंवार सांगत होतो। परंतु प्रशासनानं दखल घेतली नाही वेळेत। मला त्यासाठी आंदोलन करावं लागलं आणि ते आंदोलन केल्यानंतर हे आज काम पाडण्याचं काम सुरू आहे। तरी प्रशासनानं ह्याच्यापुढं काम चांगल्या पद्धतीने करावं, कामात सिमेंट चांगली वापरावी, चांगल्या दर्जाचं काम व्हावं, हेच माझी भूमिका आहे। का तरी जिल्हा परिषद शाळेचं काम आहे, गावचं काम आहे, त्यामुळं चांगलंच व्हावं असं मी म्हणतो। आणि तडका न्यूज चॅनलनं ही बातमी लावली आणि त्या बातमीची दखलसुद्धा प्रशासनाने घेतली असावं असं मला वाटतंय। आणि दोन्ही चॅनलनं बातमी लावून माझ्या आंदोलनाने त्यांनीसुद्धा दखल घेतली। त्यामुळं तडका न्यूज चॅनलचं सुद्धा मी आभारी आहे। आणि अशी बातमी लावल्यामुळं प्रशासनाने दखल घेतली आणि त्यात मी बाईटमध्ये म्हणलं होतं, जर 2 दिवसात काम जर नाही हे उकलून केलं तर पालकमंत्री या गाडीवर चढून आंदोलन करीन म्हणलं होतं। परंतु आता पालकमंत्री या गाडीवर चढून आंदोलन करायची वेळ माझ्यावर काय प्रशासनाने येऊ दिली नाही, म्हणून ह्यापुढं पालकमंत्री या गाडीवर चढून आंदोलन मी करणार नाही, हे सुद्धा मी आज माझ्या बाईटमध्ये सांगत आहे। तरी चांगलं काम व्हावं एवढीच अपेक्षा। जय हिंद, जय महाराष्ट्र।